फॉर्म भरलाय तर आता अभ्यास कसा करायचा आहे, कुठले पुस्तक वाचायचे, किती वेळ अभ्यास करायचा आहे, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, पेपरचा अभ्यास परिपूर्ण कसा झाला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे ज्या मी केल्या होत्या. आणि पहिल्याच भरतीत मी मुंबईतून तिसरा आलो, हेच तुम्हाला मी सांगणार आहे. 100% मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि एकदम महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या स्वतः केलेल्या आहेत त्याच सांगणार आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, भरतीची जाहिरात आली, आपण खुश झालो, फॉर्म देखील भरला. त्यात आपला 1 महिना गेला आहे आता, म्हणजे 30 तारखेला मुदत संपती आहे. आणि आता आपल्याला महत्वाचा मुद्दा, फॉर्म भरला आपण, कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला असेल, आज महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अभ्यास कसा करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला महत्वाचे म्हणजे 4 विषय: गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि आपलं जीएस म्हणजे जनरल सब्जेक्ट. त्यामध्ये सगळं आलं: इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, खूप सारे म्हणजे विषय येतात त्यामध्ये. या सर्व विषयाचा आपण प्रॉपर अभ्यास कसा केला पाहिजे. मग आपल्याला, आपण समजा तुम्ही आता कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरलाय, त्या जिल्ह्याला क्वेश्चन पेपर पाहिजे. मग ठीक आहे, 2018 पासून चेक करा किंवा डायरेक्ट 17 पासून चेक केला तरी काही प्रॉब्लेम नाही. 17ची क्वेश्चन पेपर, 18, 19, त्यानंतर 21 आणि 23 हे 5 क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय. मग तिथं कुठला, मग जीएस चे किती प्रश्न आले 17ला, 18ला किती आले, 19ला किती आले, 21 आणि 23. मग फरक काय झालाय, पहिले विचारत कसे होते, आता कसे विचारतात आणि आगामी कसे विचारू शकतात, हे आपल्याला त्यावरून अंदाज येईल. त्यामुळे मित्रांनो, व्यवस्थित आपल्याला ते नियोजन करायचंय. मग तुम्ही मराठीला पण तेवढाच टाइम द्यायचा, प्रत्येक टॉपिक आपला क्लिअर झाला पाहिजे. जे तुम्ही इथून मागं वाचलंय त्याला सध्या रिव्हिजन द्यायची. ठीक आहे, तुमचा एखादा टॉपिक वीक आहे, तुम्हाला वाटतंय माझा संधी हा टॉपिक मला जमत नाही मराठी व्याकरणात, तर मग संधीवरती आपल्याला व्यवस्थित वाचायचंय. ज्याला समजलाय त्याला विचारून घ्या किंवा युट्यूब वरती खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे तुम्ही क्लिअर करा आणि तो टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे. नाहीतर मग मी संधी ऑप्शनला ठेवतो किंवा मला हा टॉपिक जमत नाही, मग मी त्यावरती दुसरा विषय क्लिअर करतो आणि त्याला थोडं मी मागे ठेवतो. तर मित्रांनो, त्यावर जर प्रश्न पडला, जर 1-2 मार्कांनी आपण राहिलो, तर मग आपल्याला काहीही फायदा होणार नाही एवढा अभ्यास करून. त्यामुळं कुठला टॉपिक कमी समजायचा नाही. कुठल्याही टॉपिक वरती प्रश्न आला तरी आपला बरोबरच कसा येईल हा आपला म्हणजे टार्गेट असलं पाहिजे. आणि समजा महत्वाचा मुद्दा, मराठी व्याकरणात तुम्ही शब्दार्थावरती फोकस करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, एक शब्दाबद्दल शब्दसमूह, त्यानंतरून ते ज्ञानार्थ, एक शब्दाचे नाही का असे वेगवेगळे असतात, अलंकारिक शब्द, हे जे आहेत यावरती पण सध्या आता विचारण्याचा कल वाढत चाललेला आहे. आपले ग्रामर तर क्लिअरच असलं पाहिजे, तुमच्या आपल्या ज्या शब्दाच्या जाती आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजे, प्रयोग असला पाहिजे. त्यानंतरून मित्रांनो, आपला महत्वाचा विषय म्हणजे दुसरा कुठला, म्हणजे गणित. मित्रांनो, खूप साऱ्या मुलांचं असतं की मला गणित हार्ड जाते, मला गणित जमत नाही. पण गणित हा विषय असा आहे, जर समजला तुम्हाला तर परफेक्ट जमतो, नाहीतर त्याच्यातलं काहीच येत नाही आपल्याला. हा गणित असा विषय. त्यामुळं काय करायचं, जे गणित पडले तिथून मागे, ठीक आहे, आपली सुरुवात कशी आहे त्यावरती डिपेंड करतं. आपलं नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशनचं एक पुस्तक आहे मॅथसाठी, मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स. त्यामध्ये एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत दिलेलं आहे. तुम्ही ते पुस्तक रेफर करू शकता आणि त्यावरती आपल्याला फास्ट आहे, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, त्यामुळे जास्त मग ठीक आहे, तुम्ही समजा क्वेश्चन पेपर बघितली, क्वेश्चन पेपरवरती गणित पडलंय समजा, आणि ते गणित आपल्याला तिथं समजलं नाही, मग ते जायचंय बुकमध्ये पाहायचंय. बुकमध्ये त्याचं सोल्युशन कसं दिलंय, ठीक आहे, त्या प्रकारचं गणित कुठलंय, जरी सेम ते नसलं पण त्या प्रकारचं तर व्हॅल्यू जरी चेंज असल्या पण त्या प्रकारचं तर आहे ना, तर मग लगेच ते चेक करायचंय, तिथून जायचं आपलं. आणि आपण जे क्वेश्चन पेपर मध्ये पडले ते आपल्याला सुटतंय का, चल ठीक आहे सुटतंय तर डन, लगेच पुढे जायचंय. असं करत गणितातले जेवढे टॉपिक आहेत, मग मला सरासरी जमत नाही आणि मला ते जरा शेकडेवारी अवघडत जातंय, तर नाही, सगळं जमलं पाहिजे आणि सगळ्यावरती आपल्याला मार्क्स आले पाहिजे, ही तयारी करायची आहे. आणि आपण जेव्हा त्याची रिव्हिजन करतो, गणित असा विषय, गणित आणि बुद्धिमत्ता, आपण जेवढी रिव्हिजन करणार तेवढं आपल्याला ते जमणार. नाहीतर मग वाचलंय आणि लक्षात राहिलं असं नाही, गणिताला रिव्हिजनच करावं लागते आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे 3 विषय आपल्या हातातले आहेत. जसं आपल्या ग्राउंड हातातलं आहे, आपल्याला माहिती आहे 50 पैकी आपण किती घेणार आहेत, तसं मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे 3 विषय आपल्या हातातले आहेत. इथं 75 मध्ये आपल्याला कमीत कमी 68-70 कडे जायचंय, मीडियम पेपरचं सांगतोय. जेव्हा आपण 68-70 कडे जाणार आहेत, तेव्हा जीएस चे आपले 20 जरी बरोबर आले तरी पण आपण 90 कडे
जाऊ शकतोय. ही आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे मित्रांनो अभ्यासाची. आणि आपण सरासरी चाललो पाहिजे. हा टार्गेट सांगतोय मी तुम्हाला. नाही तर मग मी गणित टॉप करतो आणि मला मराठी जमत नाही. नाही, चारही तुम्हाला सरासरी जमलं पाहिजे. जो पोरगा सरासरी ज्याची चांगली असते त्याच्या आयुष्याची सरासरी कधीच हुकत नाही. त्यानंतर चौथा विषय म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचं सेम गणिताचं जमतंय. तुम्हाला जे बेसिक गोष्टी आता तुम्हाला घनपाठ पाहिजेत, वर्गपाठ पाहिजेत, पहाडे पण पाठ पाहिजेत, आकडेमोड फास्ट जमली पाहिजे. मग बुद्धिमत्तेमध्ये समजा ठीक आहे आपण जी गडबड करतोय, समजा हस्तांदोलनावरचा प्रश्न असतील, 4 पाहुणे आले आणि स्टेजवरती त्यांनी एकमेकाला हस्तांदोलन केले हात मिळून, तर एकूण किती हस्तांदोलन झाले? हा, मग तिथं आपल्याला सगळ्याला माहिती 4x5 किंवा 4x3 करायचं, काय करायचं भागिले 2. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग पुढची संख्या घ्यायची की मागची घ्यायची याच्यात आपण जमलिंग होती. मग ती जमलिंग न होण्यासाठी आपल्याला सराव करण्याची खूप गरज असते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला सराव करायचा. इथून मागे ज्या पण क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला त्या जिल्ह्याचं तर पाहाच, पण बाकीच्या ऑल महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याला सध्या कुठल्या प्रकारचे गणित किंवा बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारतात ते 100% आपले फिट असले पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी सांगतोय, मी स्वतः जे पुस्तक यूज केलं होतं सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅक, हे जर तुम्ही घेऊ शकता किंवा काही जण अनिल अंकलनी सरांचं ते यूज करत असतील, ते पण बेस्ट आहे. त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे आपला कुठला चौथा विषय, तो म्हणजे जीएस, जनरल सब्जेक्ट. मित्रांनो, यावरती कुठे प्रश्न विचारतील आपण सांगू शकत नाही, पण आपल्या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. इथून मागे झालेल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती जे प्रश्न पडलेत, ठीक आहे, मग समजा आता तुम्ही एखादा मागल्या वेळेस जर विचारले त्यांनी 2024चा महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणाला भेटला, तर तुम्हाला या वर्षीचा माहिती पाहिजे. किंवा त्यावेळेस विचारलंय त्यांनी 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटला, तर तुम्ही आत्ताच चेक केलं पाहिजे. किंवा त्यावेळेस विचारलंय महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत, तर तुम्हाला आत्ताचे महासंचालक कोण आहेत हे माहिती पाहिजे. त्यानंतर ते कितव्या क्रमांकाचे आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे ऍडव्हान्स मध्ये. कधी कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला तो उत्तर चुकलं नाही पाहिजे. किंवा मराठी साहित्य संमेलन असेल, याचे अध्यक्ष कोण होते, कुठे म्हणजे आयोजित करण्यात आलं होतं, त्याचे सगळे त्याबद्दलचे आपले सगळे प्रश्न क्लिअर असले पाहिजे. मग ठीक आहे, आपल्याला तेव्हाच विचारलंय ना, मग आता जायचं चेक करायचं. आपली एक छोटी नोटबुक असली पाहिजे. त्या नोटबुकवरती आपल्याला ते लिहून ठेवायचंय जे चालू घडामोडीबद्दल बोलतोय मी. आणि आठवड्यातून एक साप्ताहिक येतं नोकरी संदर्भ म्हणून नाते सरांचं, ते पण तुम्ही आठवड्यातून एक घेतलं पाहिजे. मी तर म्हणेल, मी तर घ्यायचो मित्रांनो. किंवा ऑनलाईनला पण आपण पाहू शकता, ते तिथे पण भेटतं आपल्याला ते. आणि एक 10-15 रुपयाला मला वाटतं त्याची किंमत आहे. पण तो जर एक घेतला त्याच्यावरती समजा जी पण सध्या लेटेस्ट मध्ये ज्याची जाहिरात आलेली त्यावरती क्वेश्चन पेपर पण येते. मग ती एक क्वेश्चन पेपर तिथं आपल्याला प्रश्न पण भेटतात एक्स्ट्राचे. चालू घडामोडी तिथं दिलेला असते त्यांनी, म्हणजे ज्या लेटेस्ट मधल्या ज्या घटना झालेल्या आहेत ते एकदम प्रश्नाच्या स्वरूपात पण दिलेल्या असतात. आणि त्याचं हे पण दिलेलं असतं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर डिमोटिवेट होत असाल तर त्याला मोटिवेट प्रत्येकाचं तिथं त्यांनी लेख दिलेला असतोय. मग ज्याची पण शून्यातून तयारी आहे असे प्रत्येकाचे तिथं मोटिवेट करणारे आपले लेख पण दिले जातात. ते एक साप्ताहिक तुम्ही रेफर करायचंय. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोलावरती फोकस करायचा आहे. इतिहास, जे समाजसुधारक आपल्या महाराष्ट्राबद्दल जास्त त्यांनी काम केलंय, आपली जास्त त्यावरतीच फोकस असतोय. त्यावरती पण आपल्याला ते एकदम क्लिअर असलं पाहिजे. जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरताय तर वारकरी संप्रदाय आपला, त्यावरती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांच्यावरती पण एक प्रश्न असतो. तो पण आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. त्यांनी लिहिलेले पुस्तकं, ग्रंथ किंवा ह्या गोष्टी त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचं जन्मगाव कधी, कुठले, ह्या गोष्टी जर आपल्याला क्लिअर असतील तर मित्रांनो आपला परिपूर्ण अभ्यास होणार आहे. आणि या पद्धतीने मग ठीक आहे, तुम्ही चारही विषयाला सारखं वेटेज द्यायचंय. असं नाही तुम्ही 8 तास अभ्यास करा किंवा 10 तास अभ्यास करा, मी सांगणार नाही. जो पण कराल 4 तास जरी केला तरी पण बेस्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय, दररोज एक क्वेश्चन पेपर महत्वाचं, दररोज एक क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडायची. जोपर्यंत, आणि ती कशी झेरॉक्स काढून आणायची आणि ओएमआर शीट वर सोडवायची. नाहीतर मग 1-2 आकडे लिहितो मग ते तसं नाही. प्रॉपर जे आपल्याला तिथं द्यायचंय तेच इथं करायचंय. तुम्हाला ग्राउंडच्या बाबतीतही मी तेच सांगतो आणि लेखीच्या बाबतीत. आणि छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन जर नाही केलं तर सध्या कॉम्पिटिशन खूप हाय आहे. आपण जोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन करत नाही तोपर्यंत आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येणार नाही. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला मी आशा करतो समजल्या असतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी कामाचा वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. मित्रांनो, ड्युटी करून जो वेळ भेटतोय संध्याकाळी आल्यानंतर व्हिडिओ शूट करून मी तुमच्यासाठी टाकतोय, तर तुम्ही 100% लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.